ठंडी वाली चलेगी? ठीक है, तो हम ठंडी वाली भी लाते हैं, पानी की बोतल, उसके साथ एनर्जी ड्रिंक डालेंगे और दे देंगे एनर्जी ड्रिंक बना के। तो चलो अब जाएंगे मैदान के अंदर। गेम ऑन होता हुआ, गेम ऑन हो चुका है, क्योंकि एक तरफ भाई चंडीगढ़ जुचंद्र की टीम है, दूसरी तरफ ससु नवगढ़ की टीम में। दो बल्लेबाज है आमने सामने, ये सामना हो रहा है। और थोड़ा खेलने का नज़रिया अलग था। टिप्पा खाने के बाद गेंद ने उछाल लिया था, उछाल लिया यानी कि जो बैटर थे स्ट्राइक एंड के ऊपर। क्या बात है, मन से अपनी मन की सुनेंगे, अपनी मन वाली इनिंग खेलेंगे जयेश के सामने। फिर से वही शॉट दोहराना चाहते थे, लेकिन यहाँ पे एक मौका मिल गया उनको स्ट्राइक रोटेट करने का। देखो ऐसे मौके आते हैं ना, बड़े खतरे वाले होते हैं, लेकिन ये खतरा ज़्यादा नहीं था। लेकिन जिस तरह से ये रन भी एक इम्पोर्टेंट था। क्यों रन इम्पोर्टेंट था, तो आपने देखा ही होगा कि इससे पहले वाले मुकाबले में क्या हुआ। तो एक रन से उन्होंने जो मुकाबला गंवाया, तो एक एक रन कितने अहम होते हैं इस मुकाबले में भी नजर आएंगे। क्योंकि यहाँ पे ये जो रन चुरा जो लिया है, लेकिन इस रन को चुराने के बाद अगर देखेंगे स्ट्राइक फिर से रोटेट हुई। अब स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे सूरज पारदी है, मन से रावते, यानी कि अम्मा उन्हें मन से मन इन डांस से उनको आवाज दे सकते, उनको कह सकते। अब जयेश क्या करना चाह रहे, गेंदबाजी में थोड़ा बदलाव फील्डिंग में लाना चाह रहे, क्योंकि अब राइट हैंड के बल्लेबाज है, तो अब गेंद के लिए रेडी है। ये अच्छा गेंद डाला है और उनको पता था कि मैं यहाँ पे गेंद डालूंगा तो शायद बल्लेबाज यहीं पे खेलेगा, और उसी दिशा में इस फील्ड को सेटअप किया था। अच्छी सोच है, क्योंकि ये गेंदबाज को पता होना चाहिए। देवजी महाळी साहेबांचं शुभागमन। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या सत्रामध्ये। क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 इथे आपण पाहावं लागेल आता मन काय करतील आपल्या संघासाठी। बॅट फिरवली मन यांनी, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही प्रकारचा मिलाप नाही है। बल्ले और गेंद में कोई भी मिलाप नहीं, यानी कि एक अच्छी गेंद। रन हो चुके केवल 2 गेंदे हो चुके हैं। 4 ओवर का मुकाबला है। अब आगे जाना है तो आर्या पार देखना होगा, लेकिन पहले ओवर में थोड़ा धीरज रखना होगा, संयम रखना होगा। ये बल्ले का है ऊपर हिस्सा, आप कीपर के दस्तानों में, छोड़ने वाले में से नहीं है वहां पे सत्यवान, उन्होंने पकड़ लिया है। और पहला बड़ा झटका श्री साई श्रद्धा ससुनगर टीम को लगता हुआ, और मनसेस को जाना पड़ेगा पैविलियन की ओर, विकेट डाउन होता हुआ। थैंक यू डी से। देखो अब एक कप्तान ने कैच पकड़ा है, तो एक खिलाड़ी को जाना पड़ेगा, लेकिन खिलाड़ी जाने के बाद दूसरा कप्तान मैदान के अंदर आया है, अमृत आए हैं। ये अमृत अपने टीम के लिए वो संजीवनी लेकर आएंगे, क्योंकि उनको अब बल्लेबाजी में अच्छा करना है। प्रेक्षक दर्शक आज बड़े तादाद में यहाँ पे दिखाई दे रहे। क्यों? क्योंकि आज मंडे का दिन है। अगर यही दिन संडे का रहेगा ना, तो इससे भी ज़्यादा, यानी कि तो फाइनल डे है ना, उस फाइनल डे में बहुत सारे दर्शक आने वाले हैं। अब दादा से मैं शायद क्या फाइनल के डे में कुछ अलग होने वाला है। डेफिनेटली हमारे करण अर्जुन आएंगे, जरूर आएंगे। हमारे करण अर्जुन जो पिछले साल भी आए थे, शायद इस साल उनका बेटा भी आने वाला है। इस बार इस गेंद को खेल दिया है, लेकिन गेंद कहाँ पे, फाइन लेग की दिशा में। अब देखो यहाँ पे एक रन मिलेगा, लेकिन इक्के दुक्के से वो बात नहीं बनेगी जो बात आप बनाना चाहते हो। आपको क्या चाहिए, तो बड़े रन। तो ये सिंगल डबल वो बड़े रन नहीं है, तो चौका और छक्का ये ढूंढने का प्रयास करेंगे, लेकिन उतना आसान भी नहीं होने वाला है। कहीं ना कहीं अब ये सोचना भी होगा कि ये किस तरह से परफॉर्मेंस करना है। क्या बेहतरीन ओवर रहा है ये। एक ओवर का खेल समाप्त होता हुआ एक विकेट के नुकसान पर केवल 3 रन बन चुके हैं, यानी कि आई चंडीगढ़ स्पोर्ट्स जुचंद्र टीम का जो
अहम रोल है ना, गेंदबाजी ताकत मानी जाती है, वो अच्छी रही है। अब दूसरे ओवर में क्या होगा जरूर देखेंगे। हमारे डीजे ऑपरेटर उनको भी एक मौका देंगे हम, क्योंकि थोड़ा जो कंडीशन है ना थोड़ा स्लो सा हो गया है, मायूसी से कहीं ना कहीं दर्शक भी है, उनको भी उनके भी चेहरे पे एक तेजी आनी चाहिए, दर्शकों को भी खुश करेंगे हमारे डीजे ऑपरेटर। डीजे ऑपरेटर भैया ऐसा गाना लगाओ कि जैसे दर्शक बैठे ना, जो सोए हुए जग जाए और बैठे हुए ऊपर खड़े हो जाए। बल्लेबाजी करने के लिए तैयार है सूरज, उनको ज्यादा स्ट्राइक नहीं मिली है। अमृत ने देखा खेला हुआ था एक गेंद, लेकिन उन्होंने एक रन जोड़ा है। अब कप्तान आए गेंदबाजी के लिए। देखो कप्तान जी आप आए हो तो ज्यादा वक्त भी नहीं लेना, ये भी ध्यान में रखना है। ये शॉट खेला तो है, हवा में खिलाड़ी है वहां पे, प्रयास से उन्होंने पकड़ लिया है, बेहतरीन कैच। और झटका दूसरा लगता हुआ साई श्रद्धा ससुनगर टीम को, सूरज को पैविलियन की ओर जाना पड़ेगा, विकेट का पतन होता हुआ। आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान। आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान। आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही देव कुणाला मान। आहे आदिमा आमची संस्कृती, बोला दादा हो जय जोहार। थँक यू डीजे। धून ऐकली आपण, चांगली ऐकायला मिळाली आणि नक्कीच अशाच प्रकारच्या धून अनेक आपल्याला या डीजेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन सांबरे दाखल झालेत, परंतु कुठेतरी आपण बघितलं ना की विश्लेषण करायचं झालं, अमृत आणि रोशन आता काय करतील कसं करतील माहिती नाही, परंतु चांगलं कार्य करावं लागेल। जो भी करो अच्छा करो, क्योंकि टीम का भला ही सोचो, बुरा तो कोई सोचेगा नहीं। जो भी करना है अच्छा ही करना है, तो किस तरह से अच्छा करेंगे। अब गेंदबाजी के लिए तैयार है, सामने है रोशन, सत्यवान और रोशन। अब ये गेंद ऑन साइड में खेला हुआ शॉट है, खिलाड़ी है वहां पे। ओ यहाँ पे देखो मिसफील्ड होता हुआ, 2 रन मिलेंगे, शायद विनीत है वहां पे। विनीत ने गेंद को पकड़ के फेंक दिया, तब तक 2 रन आसानी से कंप्लीट किए। 2 के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ बहुत देरी के बाद 5 रन, यानी कि गेंदे हो चुके अब तक 8 और रन बन चुके हैं 5। ये कहीं ना कहीं सोचने वाली है बात, इस बात को बदलना है, इतिहास को पलटना है, तो कुछ ना कुछ अलग करना होगा। बड़े वाले हिट कब लगेंगे, खींच के मारने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले में मिलाप नहीं है। देखो अब क्या हो रहा है कि एक डॉट गेंद है ना, बल्लेबाज के ऊपर बड़ा वाला प्रेशर क्रिएट करेगी। रन संख्या स्थिर है 5, अब तक 9 गेंदों का खेल हो चुका है, अभी भी एक भी चौका लगा नहीं है। बाबूशाह हमेशा कहते हो, क्या कहते हो वो भी बताएंगे। इस बार कुछ अलग तरीके से खेला हुआ शॉट है, ये कीपर के हाथों में जाएगा। ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला। थैंक यू डीजे। विकेट का पतन होता हुआ, हमारे साथी कमेंटेटर कई कई गुम हो गए हैं, उनको भी ढूंढा जाएगा। विजय भाई कहाँ पे हो आप? हमारे कमेंटेटर को ढूंढ लिया है, पकड़ लिया है, हाँ वहाँ पे है। कैमरामैन ने दर्शा दिया है कि क्या कर रहे हैं वहाँ पे, देखो मोबाइल। चलो आपके लिए मैसेज आया, आ जाओ विजय जी, आपके लिए संदेश आया है, आ जाओ कमेंट्री बॉक्स में। रोहित भाई हमारे तीसरी आंख है वहाँ पे, बाज की नज़र है, बाज से भी ज़्यादा तेज नजरें उनकी, उनने पकड़ लिया है। विजय के लिए संदेशा जो लाया है। अब बल्लेबाजी के लिए नहीं आए, बल्लेबाज आए लोकेश भोईर आए,
लोकेश को कारनामा कुछ अलग करके दिखाना होगा, अपना जलवा दिखाएंगे। जैसे कहा जाता है ना कि फेमस है माहिम का हलवा, और क्रिकेट में देखना चाहेंगे लोकेश का जलवा। जलवा दिखाने का प्रयास थे, तैयार गेंद थी, लेकिन यहाँ पे कुछ भी नहीं है। ये ऐसा मुकाबला चल रहा है ना कि बल्ला घूम रहा है लेकिन रन नहीं आ रहे, लेकिन रन भी आए चाहिए। तो देखो 11 गेंदें हो चुकी है और केवल केवल 5 रन 3 विकेटें। बल्ले का एज है, यहाँ पे रन लेना चाहते थे, नकार दिया है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 5 रन। ये बहुत नाइंसाफी है, ये बहुत नाइंसाफी है। कैसे करे, क्या करे, समझ में नहीं आ रहा है। जो भी करना है अच्छा करना हो, कमांड इसे है। रक्षण करतो वाघोबा आम्ही जंगलराज हाव, आमचं रक्षण करतो वाघोबा आम्ही जंगलराज हाव। थैंक यू डीजे। अब मुझे लगता है ना ये जो 12 गेंदों में 5 रन बन चुके हैं, तो अब मुझे तो लगता है सन्नी पाजी को लाना पड़ेगा। ये हाथ नहीं हथौड़ा है, ये 2.5 किलो का हथौड़ा अब चलाना पड़ेगा। चला तो दिया है लेकिन ये तो चप्पू निकला, हथौड़ा नहीं है। 1 रन मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 6 रन। बड़े वाले हिट नहीं आ रहे। वो बाबूशाह हमेशा कहते हैं ना, क्या कहते हैं मैं कहूंगा अभी, कि मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, लेकिन बल्लेबाज चौके 6 कब लगाएंगे, क्या ओवर खत्म होने के बाद? वो नहीं लग रहे। कहीं ना कहीं वो इंटेंट दर्शाना होगा, कहीं ना कहीं वो ऊर्जा जतानी होगी। अब बल्लेबाज को कहना पड़ेगा अपने आप को, यस मैं अब हाथ से बड़े हिट लगा सकता हूं। ओ देख लो, जैसे कि सुन ली मेरे अमरुद ने, और टान ली और डान ली, देखो गेंद को उड़ा भी दिए। देखो गेंद गई है सीधा बाउंड्री लाइन के पार। 6 रन। जंगलचा रहिवासी बिरसा मुंडा महाराजा क्षणमची अभिमान, आम्हा महाराष्ट्राचा गर्व आहे आदिवासी असल्याचा। थैंक यू डीजे। देखो जैसे भी मैंने कहा और अमरुद ने सुन लिया, जैसे सुन लिया, और देखो गेंद को उड़ा भी दिया 6 रनों के लिए। एक उड़ा दिया तो ऐसे ही अनेक उड़ाने हो गए, एक से बात नहीं बनेगी। हर्षद के खिलाफ ये हमला होला है तो हर्षद भी हमला करेंगे। फिर से हमला, इस बार दूसरी बार, बार बार लगातार ये दूसरा वाला सिक्सर आता हुआ अमृत के बल्ले से। क्या बात है, बजाओ डीजे। नावाचा होतो या बोलबाला, आदिवाशांच्या नावाचा होतो या बोलबाला, आज होतो या बोलबाला। वीज कडाडली ढगाला, आपला आदिवासी दिन आला, वीज कडाडली। थैंक यू डीजे। जैसे कहा जाता है ना, ये तो छक्का लगा है, अभी चौका आना बाकी है। ये तो हमने आगाज देखा है, अभी अंजाम आना बाकी है। अब क्या अंजाम होने वाला है क्या पता, लेकिन जो हो रहा है अच्छा हो रहा है, क्योंकि 18 रन बन चुके हैं। अब इस 2 बड़े हिटों के साथ अब सिक्सर के हैट्रिक पर आएंगे तो 300 रुपए की इनामी राशि भी मिलेगी। अब इस बार इस गेंद को कहां पे डाला, अपस्टम्प के थोड़ा ऊपर रखा था, लेकिन बाहर है, खराब है। वाइट गेंद का इशारा, तो यहाँ पे देखो वाइट गेंद का इशारा जो करार दिया था, लेकिन तुरंत ही रिव्यू की डिमांड भी कर दी है। देखना पड़ेगा क्या है क्या नहीं है। तीसरे अंपायर हमारे विजय जी भोई कहाँ पे गए? ये गेंद है ना वाइट ही है, क्योंकि व्हाइट लाइन के बाहर ही गई है। ये देखो व्हाइट एकदम है, और व्हाइट लाइन के बाहर ही गई है। देखो व्हाइट है, रिव्यू था, ध्यान में रखना है। अब हमने गवा लिया है, अब यहां से मिलेगा नहीं फिर से, ये भी याद में रखना है। 19 रन।
अमृत ने एक अब मन भी बना लिया है, लेकिन इस बार इस कैच को पकड़ लिया है। अमृत ने जता दिया था, बता दिया कि मैं अपनी टीम के लिए लड़ूंगा, लेकिन उनको अब चलता क्या, कैच जो पकड़ लिया विनीत ने बेहतरीन, और विकेट का पतन हुआ है। अमृत को अब जाना पड़ेगा पैवलिन की ओर। आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो, आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो, आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो, आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो। थैंक यू। नए बल्लेबाज आए मैदान के अंदर, जीतेन, उनका जो एंट्री हुआ ना, कैसा एंट्री हुआ मालूम है क्या? देखो देखो ऐसा ही तो एंट्री हुई है, लेकिन क्या वैसा भी कारनामा करेंगे क्या? आला रे आला, अब जीतेन आला आला तो नक्कीच कहर बढ़ डाला करेंगे। 19 रन हो चुके हैं, 4 गेंदें हो चुकी इस ओवर की। जीतेन आए हैं, उन खिलाड़ी का कुछ अलग ही अंदाज है, ये मेरे को लगता है ये कुछ खास करने वाला खिलाड़ी है, अपने टीम के लिए जरूर खास करेगा। आड़े बल्ले के साथ खेला जो है स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी है वहां पे, देखो पहले भी बताया और जता भी दिया था, और आते ही चौका लगाया उन्होंने, और इसमें कुछ खास बात है खिलाड़ी में, और ये देखो 4 रन जोड़ दिए। ये लाल भड़क आदिवासी कडक डर नाही, थँक यू बारकोजी महाली साहेबांचं इथे शुभागमन इथे होताना पाहायला मिळत आहे। कोच म्हणून भूमिका पूर्ण करतात नेहमीच, आणि हा चेंडू आपण बघितला तर मग तेच तर्रा राहता, परंतु दिशाहीन होता, आणि या दिशाहीन मुळे आपण बघितलं ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग यावेळेला आपण बघितलं तर हा एक धाव, जो 25 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि कोणतरी जवळजवळ आपण बघितलं तर 25 धावा करत असताना 4 गडी गमावले, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। हा बघा, तर अजून इथून जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग 6 चेंडू असते, आणि या 6 चेंडू मधून जवळजवळ मी तर म्हणेन की 15 धावा इथून जोडायला हवा, तर 15 धावा इथून जोडल्यानंतर एक चांगल्या टोटल इथून दिसून येईल, परंतु त्याच्यासाठी थोडेसे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील। मैदानाच्या आतमध्ये आहेत लोकेश आणि जतीन यांचा जर जितेन आपण बघितलं तर त्याने 2 मध्ये 5 केल्यात, परंतु लोकेश यांना आपण बघितलं ना तर जवळजवळ त्यांनी 2 चेंडू खेळलेले आहेत, परंतु त्याने एकही धावेचं आतापर्यंत योगदान दिले नाहीये, आणि आता मात्र एक बेस्ट फिनिशर म्हणून आपण पाहिलं ना तर जितेन यांच्याकडे आपण पाहू शकतोय, त्यांच्याकडे चांगलं टॅलेंट आहे, चांगले तंत्र आहे, आणि नक्कीच चांगले शॉट ते एक्झिक्यूट करू शकतात। परंतु पाहूया आता शेवटच्या षटकामध्ये असतील अमोल बर्थडे बॉय, आणि बर्थडे बॉय मात्र आपण गिफ्ट देत आहेत की मग आपण पाहिलं की आता फलंदाज त्यांना गिफ्ट देतील, बर्थडे के दिन गिफ्ट तो मिलता है ना। शॉर्ट पिच, हा बॉल होता, अच्छी तरह से टाइमिंग कर नहीं पाए। अब दूसरे रन का मौका बन सकता है, लेकिन नकार है यहाँ पे सीधा, क्योंकि यहाँ पे बल्लेबाज ने कहा है कि नहीं लोकेश, अब 2.5 किलो का हाथ मैं चढ़ाऊंगा, जो होता है देखा जाएगा। अब कैसे चलाएंगे, देखने वाली होगी बात। ये गेंद कहाँ पे डाली है, कैसे डाली है, अंपायर ने कहा है कि यहाँ पे जो आपसे उम्मीद है ना, केवल ही केवल अंपायर यही कहेंगे कि 1 बाउंस कहेंगे, एक चेतावनी दे सकते, उसके अलावा हम कुछ नहीं कर सकते, हमारे हाथ बंद है, एक बार हाथ खुलने दो फिर देख लो। ये कौन सी गेंद थी भैया, खोदा पहाड़ निकला चूहा। नो बॉल की इशारा, नो बॉलचा इशारा मात्र आलाय, आणि त्यामुळे जाता पाहिला पण तर फीटचा चेंडू,
आणि फ्रीटचा चेंडू म्हणजेच आपण पहिला जसं म्हटलं जातं की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये हा फ्री हिट. सुपर हिट ठरेल का पाहूया. या वेळेला आपण बघितलं ना तर फ्रीटचा चेंडू होता आणि त्यावर जर विकेट मिळेल तर ती अशीच मिळेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. आणि मात्र आपण पाहिलं तर जितेनला परतावं लागेल. त्यांनी हा नाहक प्रयत्न केला. अगदी जवळून चोरी करणार तर मग तुम्हाला पकडलं तर जाणारच ना. आणि तेच चित्र बघायला मिळालं फलंदाज बाद. लाल भडक आदिवासी कडक डर नाही कुणाच्या बापाचा. लाल भडक आदिवासी कडक डर नाही कुणाच्या बापाचा. होतो जल्लोष साऱ्या आदिवाचा जागतिक आदिवासी दिनाचा. जल्लोष साऱ्या आदिवाचा जागतिक आदिवासी दिनाचा. थँक्यू सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय KPM ट्रॉफी 2025. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर इथून असं वाटलं होतं की जितेन चांगले फटके घेऊ शकतात, परंतु नक्कीच तेही बाद झालेत. आता राजा आलेत. राजा काय वाजवतील का इथून बाजा पाहावं लागेल. कारण की जवळजवळ चेंडू फेकून झाले 3. राजा को अब ये भी जरूर हो गया बजाना बाजा, क्योंकि रन उतने नहीं है. स्कोर बोर्ड के ऊपर 27 रन बन चुके. गेंदबाजी जो मैंने पहले ही कहा था कि गेंदबाजी इनका प्रमुख अस्त्र है और उसी गेंदबाजी की बदौलत उन्होंने कई सारे मुकाबले, कई सारी टूर्नामेंट्स और खास करके जेबी, उसके बाद सत्यवान और उसके बाद अगर देखेंगे हर्षद तो उसके बाद विवेक, हमेशा जाएंगे ना जुचेंद्र में. जो भी जुचेंद्र का जब क्रिकेट देखेंगे ना तो वहाँ पे हमेशा ये क्रिकेट खेलते नजर आते हैं. और वो जो क्रिकेट खेलते हैं ना बड़े बड़े सीनियर प्लेयर के साथ, और उनका एक्सपीरियंस उनको मिलता हुआ और इसका फायदा होता हुआ. ये देखो कुछ खेलने का अलग ही ढंग है, कुछ अलग ही. ओ यहाँ पे देखो, मैं तो कहूँगा आसानी से अगर हाथ से भी लगाते तो भी हो जाता काम. लेकिन यहाँ पे क्या किया, गलती की है. 1 रन मिलेगा. अब स्ट्राइक रेंज के ऊपर आए बल्लेबाज लोकेश, जिन्होंने प्रयास तो बेहतरीन किया था लेकिन प्रयास उनका अब तक कामयाब नहीं हुआ. क्या बात है. और एक ट्रॉफी आई, किस बात के लिए? सुपर 7 में हारती हुई टीम. ये देखो रन मिलेंगे कहीं ना कहीं एक्स्ट्रा. प्रयास तो बेहतरीन किया था यहाँ पे रोकने का, लेकिन देखो हाथी गया लेकिन पूछ अधूरा ही रह गया. जाते जाते वो भी कम पड़ा, क्योंकि क्या हुआ, 1 शॉट का इशारा आया. यहाँ पर देखो 2 रन पूरे करने का प्रयास था लेकिन 1 ही अधूरा हुआ. सपना अधूरा ही रह गया. 2 का सपना था 1 में बदल गया. इस बार हवा में खेला हुआ शॉट है, ये देखना पड़ेगा. यहाँ पे कैच पकड़ लिया है और इस कैच के साथ लोकेश की पारी खत्म होती हुई, इनिंग खत्म होती हुई. और इनिंग के साथ अगर देखेंगे तो रन संख्या है केवल 24 गेंदों में बने हैं 29 रन. यानी कि अब जीतने के लिए 30 रनों का टारगेट है. ये जो 30 रनों का टारगेट है ना बहुत ही छोटा लग रहा है, नजर आ रहा है. क्योंकि इस टोटल का अगर देखेंगे ना तो चेस करने जाएंगे तो अगर ठान ली ना तो आई चंडीगढ़ स्पोर्ट्स जुचेंद्र की टीम ने तो या तो 2 ओवर में फिनिश कर सकती है, क्योंकि बल्लेबाजी गेंदबाजी उनके पास अच्छी है. लेकिन क्या होगा, किस तरह से चेस किया जाएगा ये टोटल, ये भी देखने वाली होगी. बात तो बड़ी है, लेकिन ये बात करेंगे हमारे साथी कमेंटेटर विजय भोये. जाएंगे डीजे के पास, गाना सुनेंगे, उसके बाद दोबारा मैदान के अंदर जरूर आएंगे. कमांड डीजे. आदिवासी हात जोडी भलाव तुला एकलवेर मना धरतीला. आदिवासी हात जोडी भलाव तुला एकलवेर मना धरतीला. क्या बात आहे. जरूर म्हणूनच काय वैशिष्ट्य असतंय नक्कीच बाबूदादांच्या टुर्नामेंटचं ते आत्ता नक्कीच कळलं. आणि तेही देखील सांगेन मी तुम्हाला, कारण की आज जर या स्पर्धेमध्ये जर तुम्ही एक स्वप्न घेऊन आलात ना की या स्पर्धेमध्ये जर तुम्ही क्वालिफाईड होण्याचा प्रयत्न करतायत, सुपर 7 मध्ये क्वालिफाईड होण्याचा प्रयत्न करतायत, या जवळजवळ 7 ट्रॉफी आहेत
या शॉर्ट ट्रॉफीमध्ये नक्कीच एकाचं स्वप्न पूर्ण होईल शेवटच्या 2 संघांपैकी. परंतु ते दोन्ही संघ आपण बघितले तर तितके नाराज नाही होणार, कारण की जो शेवटी संघ पराभूत होईल ना त्या संघाची सुद्धा दखल घेतलेली आहे आम्ही. आणि काय दखल घेतलेली आहे तर नक्की ते सुद्धा सांगणार आहोत. कारण की इथे आपण बघितलं जी त्या हातामध्ये आहे ना, आमच्या कॅमेरामॅन दर्शवतील आम्हाला आणि तुम्हाला देखील. कारण की शेवटचे जे 2 संघ असतील ऑफकोर्स एक संघ पुढे जाईल, परंतु जो मात्र शेवटला नक्कीच संघ राहील ना त्या संघाला सुद्धा मिळणार आहे. हे बघा माझ्या हातामध्ये आहे ती ट्रॉफी. चला बॅटर्स पाठवून त्या मैदानाच्या आतमध्ये. हे ट्रॉफी मात्र एक संघ मात्र आजच्या दिवसातून घेऊन जाणार आहे, परंतु नक्कीच कोणी निराश मनातून जाणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे नक्कीच आमच्या क्रांतीवीर बिरसा मुंडा सातवली संघानं. आणि नक्कीच मात्र सगळ्यांना हॅप्पी ठेवण्याचं सुद्धा मात्र मन त्यांनी आज बनवलेलं आहे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत बिरसा मुंडा ट्रॉफी 2025 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मॅच क्रमांक आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूनं त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, सत्यवान भुरकुंड अँड हर्षद वनगा. गोलंदाजी टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर लोकेश. लक्ष्य आहे ते म्हणजेच फक्त आणि फक्त 30 धावांचं. चला गेम ऑन करायचं आहे, कारण अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे. षटकातील पहिला बॉल तेज तरार, प्ले अँड मिस. हा डॉट बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, कुठल्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी केली नव्हती बॅटरनं, फुटवर्कचा अभाव दिसला नव्हता आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं षटकातील हा दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू मात्र पंचांनी नो बॉल दर्शवला. क्रीजच्या बाहेर हा चेंडू मात्र डिलिव्हर होताना आपण पाहिला. वेगामध्ये स्वार होऊन मात्र ही गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु लेन अँड लाईनचा योग्य तो वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज लोकेशला षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील अतिशय चांगला होता. व्हेरिएशन पाहायला मिळतं या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडूमध्ये विविधता ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मिश्रण आहे, चेंडूचे अचूक टप्पे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगोदरचे 2 चेंडू आपण पाहिले तर अगदी बुंद्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यानंतर हा एक बाउन्सर हाताळला गेलाय. अजून एक तिखट मारा केला या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी टाकले गेलेत. आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे, फक्त 30 धावा रोखायचे आहेत आणि त्याला अनुसरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लोकेशच्या माध्यमातून चांगली केली जाते. विडान ओव्हर पाहायला मिळेल का? 3 चेंडू डॉट आलेत. अजून एक डॉट बॉल येतोय. काल आपण पाहिलं तर भिवंडी प्रीमियर लीग मध्ये एक विकेट मिडॉन ओव्हर पाहायला मिळाली. अक्षरशः 12 बॉल मध्ये 14ची गरज होती, परंतु काय जबरदस्त तो सामना झाला होता.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून हा शॉट एक्झिक्यूट केलाय. चेंडू येते कव्हर पॉइंटच्या दिशेनं दन 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 करीत मात्र चेंडू शेवटच्या क्षणी सीमा रेषा पार झालाय. जणू काही या ठिकाणी दोन खेळाडू आणि एक बॉल मध्ये शर्यत लागली होती, परंतु शेवटच्या क्षणी मात्र ती शर्यत या ठिकाणी जिंकली आहे बॉलनं. चौकार या ठिकाणी पेश केलाय आणि चौकारानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावरती, जवळ 5 आकड्यावरती, जवळ 5व्या बॉलवरती या ठिकाणी धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस आडवा बॅटनं चेंडूला हाफ वलीवर घेतला, चेंडूला पाठवल्या डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30चं टार्गेट पूर्ण करत असताना बिनबाद 6 धावा. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 30चं लक्ष पूर्ण करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बिनबाद 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमला धावांची गरज आहे, ती म्हणजेच 24. अजून सुद्धा 8च्या सरासरीनं 24 धावा बनवावे लागतील मॅच जिंकण्यासाठी चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमला. यावेळेस फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव मात्र नक्कीच या ठिकाणी केला गेलाय. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर बिरसा मुंडा चषकाची सुरुवात मात्र झाली. आज या स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक अशी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर सातिवलीचं गाव. समोर आपण पाहिलं तर एक सुसज्ज तलाव देखील पाहायला मिळतंय. आणखी पुढे गेलो तर सातिवली गावची गावदेवी म्हणजेच ग्रामदेवी मातेचं मंदिर देखील पाहायला मिळतंय. सध्या मैदानाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. चांगला फटका आहे, चेंडू जाईल फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय हा चौकार. गुड शॉट. आदिवासी जंगल रखवाला रे, आदिकालची जंगल रह जया आदिवासी जंगल रखवाला रे. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. या ठिकाणी संकटे थोडीशी वाढली गेलीत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, परंतु म्हटलं जाताना येणारी संकटे तुमचा हात नाही, हिम्मत किती बलगट आहे हे बांधायला येतात, म्हणून त्यांचा सामना करण्यासाठी शिका. या ठिकाणी आपण पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं मिड विकेटला, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेत. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 12 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र दांडी गुल परतावा लागेल सत्यवानला. पहिला धक्का बसलाय. चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमला सत्यवान भुरकून आउट. हम आदिवासी जल जंगल जो पुजारी, हम आदिवासी जमीन का जे क्रांतिकारी, हम आदिवासी आदिवासी हमें मूल निवासी, आदिवासी हमें मूल निवासी जल जंगल जो पुजारी, हम आदिवासी जमीन का जे क्रांतिकारी, हम आदिवासी. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत. हॅलो,
हॅलो तर दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. अजूनही या ठिकाणी आपण चेंडू पाहिले तर 15 शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18ची गरज. डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय तो म्हणजेच मिस्टर दीपेश वनगा. आणि महामाई देवी चषकामध्ये दीपेशने देखील चांगला खेळ केला होता कालच्या दिवसामध्ये. हॅपट्रॅकर बॉल होता, पुल करण्याची संधी होती परंतु सोडून दिलाय. पंच सहमत आहेत या ठिकाणी. हा चेंडू असणार आहे वाईट. पुन्हा हा चेंडू मात्र टाकावा लागेल. धावसंख्या 1ने पुढे सरकते जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. एवढंच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूची फेकी या ठिकाणी थोडीशी खराब आली. त्याचाच फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळाला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केलेत. व्हॉट्सअप प्रमाणे जर चेंडूची फेकी आली असती तर या ठिकाणी डिलीट व्हावं लागलं असतं फलंदाज हर्षदला, कारण डेंजर एंड मध्ये तो धावत होता. धावसंख्या 2ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर फलंदाज दीपेश देखील होते आउट. आणखी एक मोठा धक्का बसतोय चंडिका स्फोट जुचंद्र टीमला. हिरवे रानात हिरवा सोडका शोभल त्यावर झुमका बिंदी उबेस ना लाली उबेस दिस उबेस मी नाच उबेस फोटो काढ माझा फोटो काढ दिस मी बेस माझा फोटो काढ फोटो काढ माझा फोटो काढ तुला दिस मी बेस माझा फोटो काढ. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. म्हटलं जाताना सल्ले देणारे भरपूर भेटतात परंतु लढावं मात्र एकट्याला लागतं, मग ते मैदान असो किंवा मग आयुष्य. कारण जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाचे पाने कधी कोरी नसतायत. या ठिकाणी तसंच काही करावं लागेल. मॅच अजून आपण पाहिला तर दोन्ही बाजूने समांतर पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं जर बॉलिंग चांगली झाली पण निश्चितच सामना मात्र शेवटपर्यंत नेऊ शकतायत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आणि चेंडूला पाठवलंय डी झोन मध्ये. मिळतील फक्त 2. लम केस्ती नाच हो बेस यो यो पोरा मेला पक्का बनेल मग मग येन मले डोला मारी तो यो यो पोरा मेला पक्का बनेल मग मग येन मले डोला मारी तो. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. गावातील मेडिकल समोर आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत आणि पडद्याला हात धरून काही बसलेत. त्यांना विनंती असेल आपण पडद्यावरनं हात काढायचा आहे, नाहीतर मग त्या ठिकाणी आमचे डॉक्टर आलेत सातिवलीचे संदीप ओलंबे येतील त्या ठिकाणी लगेच इंजेक्शन घेऊन. अजून सुद्धा मॅच आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13ची गरज. अमृत परेड येतोय हे तिसरे षटक टाकण्याकरिता ससू नवघर टीम करणं. साई श्रद्धा ससू नवघर टीम आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका खेळू शकला नाहीये परंतु मिस टाइम जरूर झालाय. चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव
या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज विनीत भुरकुंड. विनीत भुरकुंड एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये देखील विनीतने या ठिकाणी क्रिकेटच्या पटलावरती आपलं पाऊल ठेवलंय आणि आज एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने त्याची देखील आई चंडिका स्फोट जुजुंद्र टीममध्ये एक वर्णी लागली गेले. एक प्रमुख खेळाडू म्हणून त्याला देखील संबोधलं जातं. यावेळेस त्याला देखील जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. यावेळेस त्याच्या बॅटमधनं देखील मोठा फटका या ठिकाणी जरूर एक्झिक्यूट केला आहे. चेंडू जाईल जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय षटकार. जसा उंबराचे झाडाचा डाल तसा तुझ पोरी माझा गमाल पोरी येशील. धन्यवाद डीजे. म्हणूनच म्हटलं जातं जीवनात कधीच हार मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं परंतु सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. म्हणूनच कधीच कुणाला कमी समजायचं नाहीये असं वाटलं होतं या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमला. विनीतला मात्र लवकरात लवकर बाद केलं जाईल परंतु विनीतने काय या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. अमृतच्या विरोधामध्ये ठोकलाय षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक बिग ब्लास्ट. छोटा तीर काम करे गंभीर. षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. अशा पद्धतीच्या ठिकाणी सामना जिंकलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये गरज आहे आमच्या पंचांना पाण्याची. ड्रिंक. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा आणि आम्ही लाडक्या प्रेक्षकापर्यंत एक चांगलं गाणी जरूर पोहोचवतो. येस डीजे.